नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कसे आहेत तुम्ही मित्रांनो? आज मी वसईला माझ्या गाडीच्या कामासाठी गेलो होतो आणि त्याच निमित्ताने आमच्या घरी आमचे मावशी आले होते. मावशी येण्याचा शेड्यूल पहिलाच होता की बुधवारी येणारच, बरोबर की नाही? या आमच्या मावश्या आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत, ज्यांनी गरिबीतून दिवस काढलेत आणि आता खूप खुश आहेत सगळेजण. आज आले, आज रात्री राहणार होते हे लोक आणि मी पण यांना टाइम देऊ शकलो नाही कारण माझा पूर्ण टाइम वसईला गेला त्या गाडीच्या संदर्भामध्ये. मी आता रात्री पण आलो, परत मी गाडी घेऊन जाणार आहे. मला गाडीमध्ये प्रॉब्लेम दिसतोय आणि ह्यांना मी टाइम देऊ नाही शकलो, त्यासाठी मी तुमच्या माफी मागतो. आणि विषय असा झाला की ह्यांना अर्जंटली परत आजच रात्री जायला लागतोय, म्हणजे मला टाइम नाही देता आला आणि जर मी टाइम देतोय त्या ह्यांचं अर्जंट काहीतरी काम निघालंय. आता रात्रीचे 10:30 वाजलेत. आमच्या मावशी जे आहेत ते चाललेत त्यांच्या घरी. एवढं रात्री ओला बुक करून चाललेत, ते उद्या सकाळी जाणार होते ना. तर प्रॉब्लेम झाला, चला आपण भेटू नेक्स्ट टाइम. मला पण नाही टाइम द्यायला मिळाला आणि आता मी रात्री घरी आलो तर तुम्ही आता चालला अचानक. मी बाहेर होतो, मी अर्जंट आलो. मी हे लोक अर्जंट का जात आहेत? आमच्याकडून काही चुकी झाली का? दुपारी आले 1 वाजता आणि मी तिकडे होतो त्या साईडला, म्हणून मी टाइम देऊ शकलो नाही. संध्याकाळी 5 वाजता आलो, मी परत बाहेर गेलो गाडीच्या कामासाठी आणि आता घरी आलो रात्री. तर हे लोक आईने फोन केला लवकर ये, मावशी चालली आहे. तुम्ही हे लोक राग बिग आला असेल मावशीला म्हणून ती मावशी चालली आहे का काय? राग बिग नाही आला, आमचा प्रॉब्लेम झालाय. आता आम्ही परत नंतर आरामात येऊ. नेक्स्ट टाइम कधी आल तुम्ही? तू बोलो, आम्ही कधी पण येऊ. ओके. फिरायला नेणार होता की मला तुझ्या बहिणी आल्यात, मावशी आल्यात, ते मी सर्वांना फिरायला घेऊन जाणार. मेसेज पण केला होता, कुठे गेली म्हणून. मी बोललो जेवून झालं, फिरायला येत आहे का तुम्ही असं. तर नंतर सुजलचा फोन आला, अरे संजू मामा हे लोक सगळे चाललेत घरी, यांचा काय प्रॉब्लेम. परत डोंबिवलीला हे लोक चाललेत. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइम यांना बोलू कायदेशीर. आणि तुम्ही जरा 2-3 दिवस वेळ घेऊन या, एका दिवसात जाऊन येऊ नका. खूप लांबचा डिस्टन्स आहे. हा, एन्जॉय करायचं. आपण कुठे बाहेर पण फिरायला गेलो नाही. विरारमध्ये खूप साऱ्या गोष्टी फिरण्यासारख्या आहेत. ओला केले, आले ओला आला, बुक केले ना. कुठेतरी प्लॅन कर, सगळ्यांना न्यायचं. हॅलो, ठीक आहे ठीक आहे, चलो ओला आला. हॅलो, आहे या मस्त कुठेतरी देवदर्शनाला जाऊ. चालू आहे, लोक चालले. तर आई आणि पप्पाला एसी चालत नाही. खास आम्ही पाहुण्यासाठी एसी लावतो की गर्दी झाल्यावर खूप गरम होतं म्हणून एसी लावतो. पण एसीचा फायदा घेणारे आमच्या घरात नाही राहत आता. नाही खरंच आमचे. चला पप्पा, तुम्ही काय एकदम लांबले ठेवू ना, बाय करा, आम्ही चाललो. चला, धावपळ चालू आहे, सगळी घाई गडबड झाली. तिरवली उद्या खाऊ. हो चालत जाईल काय खाली? कधी झालं काय नको तुम्ही लोक असे निघाले. चल प्रतिभाची वरवर माया बघा, प्रतिभाची वरवर. सगळी धडपड केली काढल्या, हुशार काय बोलते माहिती होतं असं वाटलं नव्हतं ना, अचानक झालं ना. कशाला ऐकून का रडते? ये प्रीती, तू ये परत. काय टेन्शन नका घेऊ, या लवकर आरामात. पण 1 दिवसासाठी येऊ नका यार तुम्ही, खरं सांगतो. 1 दिवस असंच निघून जातो. दिवसासाठी आलं तर निघालो. अरे मी 1 दिवसासाठी आलो तर का निघाला? 1 दिवसात निघालो. तू काळजी घे. चल येईन मी नंतर परत ह्यांना चालत. ती गाडी देणार का? नाही, आता मी परत उद्या घेऊन जाणार. खोकला आहे का भंकस आहे तिच्या आयला. पूर्ण 90 डिग्री पर्यंत खोकला गेला. झोपताना तुझं घोरणं ऐकायचं. हा, तिला पण मोठी भरायला जायचं होतं ना. आता यांचं ऐका, मग वरती जायचं होतं. मावशीचा आवाज एकदम कसा आहे माहितीये, एकदम काय बोलतो डोंबिवलीची रिक्षा. काय
बंद कर घे. आतमध्ये राहा बेटा. ओला गाडी उभी आहे इथे आणि आमच्या मावशी आता जाते त्यांच्या घरी आणि ओला गाडी आपली इथे उभी आहे. मावशी गाडी कायदेशीर आली आहे इथे. ठीक आहे ना. चला जा तिथून. चल बसू दे ना इथून. काय पुढे बसते कोण? हा बसा जावा पुढे. प्रीती पुढे बसते का? प्रीती पुढे बसते ना, तिला पाठी बसून देत तू बस ना पुढे. आपल्या विरारचंच आहे पुन्हा मिस्टरला राहतो. चला चला. बाय. फोन नंबर घे ना. बाय. त्याच्यावर मला call कर. आहे ना. बाय. वेदांतच वाटतं रे मला. सेम पोराला काय खायला पियाला पण नाही दिला, काय नाही दिला. चला हो बाय बाय. सांभाळून जा. चल बाय. चल बाय. मच्छर गाडवा बारी बन गए. जागा राहा. झोपू नका, पोरगी व्यक्तीच आहे, जागे राहावं जायपर्यंत. ए बाबा सांभाळून घेऊन जा लहान मुलगा. जरा जोर जोरात घोर जरा झोपणार नाही. हा एकदम त्रास द्या. हाड बोला एक नंबर. बारी बंद करा एकदा. चला बाय बाय. सांभाळून जा. चाललोय जरा बाहेर कामासाठी एका. मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत आमच्या विरारमध्ये मारंबळपाडा इथे जेटीच्या इथे आलेलो आहे. गाडीने घेऊन आलेलो आहे आमच्या मामीला इथे. मामीची मुलगी आली आहे प्रतिभा. आईला तुम्ही ओळखलात का नाही मला कमेंटमध्ये सांगा, कारण की आईने केस काळे केलेले आहेत खूप वर्षानंतर. आईला धोका दिलेला आहे ह्या लोकांनी. राहून बोलून काळी केलेली आहेत केस. म्हणून आईला मला वाटत नाही आता कोण ओळखेल बाहेर गेल्यावरती. माझ्या भाऊजाईला काय काम नव्हतं ना. हो पण छान वाटतं लुक. उद्या मी आईला पार्लरमध्ये घेऊन जाणार आहे फेशियल करायला. कसला फेशियल करते? चेहरा जरा क्लीन काय केलं आहे गोव्या वगैरे पण अजून काळ्या करायला लागेल. गोव्या वगैरे काही करून का. बरोबर ना. नाही गोव्या पण काका सगळंच काळा केलंय केस. धरून बांधून सगळी नाही मला पण बोली मरून केस होतील आणि काळी केस करून टाकली. तरी तुम्हाला ओळखणार आहे. एक आहे सिक्रेट पॉइंट. हे बघा. अजून म्हणजे ते ब्राऊन ठेवलेली आहेत. ठीक आहे चला आपण जेटीला जाऊ. समुद्रासारखा आहे मोठं, म्हणजे एक जेटी आहे, खाडी आहे. तर इथून आता नवीन रस्ता केलेला, इथून डायरेक्ट सफाळेला जायला बोटीने. आपण गाडी पण घेऊन जाऊ शकतो त्या बोटीमध्ये. असा हिसाब आहे. आता बोट बोलतात ना रे त्याला. रो काय बोलतात. रो. एक काम करू, तिथे गेट आहे त्याच्यावरती लिहिलंय प्रॉपर काय आहे आणि बघू आपण. मला खूप छान वाटलं कारण मी इथे अगोदर पण आलेले, पण इथे तेव्हा पूर्ण एवढं साधंच होतं, पण आता खूप छान कलरिंग केले आणि तुम्ही बघू शकता इथे समुद्राचे डिझाईन दिले. आणि पहिली गोष्ट म्हणजे पार्किंगला पण मस्त स्पेस दिलेला आहे. म्हणजे जशी ती बोट येईल त्याच्यामध्ये गाडी लोड करायची. आणि वेटिंग रूम पण दिलेला आहे इथे. वेटिंग रूम पण खूप मस्त आहे एकदम. इथे आम्ही व्हिडिओ बनवायला यायचो, काहीच नव्हतं इथे. सगळं माती वगैरे अशी पडलेली, पण खूप छान असं डेव्हलप केलेलं आहे. कोणी बोलू नका विरारमध्ये काय आहे. विरारमध्ये सगळ्या गोष्टी, आम्ही विरारमध्ये राहतो खूप वर्षापासून, त्याच्यामुळे खूप छान असं डेव्हलप झालंय. रो. विरार गाव वाटायचं हे बघा कारण की आम्ही जास्त फिरायला महाराष्ट्र शासन गृह विभाग. महाराष्ट्र शासन गृह विभाग, बंदरे व परिवहन, महाराष्ट्र सागरी मंडळ, मारंबळपाडा रो जेटी. रोरो जेटी बरोबर. तर मुंबईला जे राहतात त्यांना असं वाटतं विरारमध्ये काय आहे, गाव आहे, हे ठीक आहे. पण हे बघा तुम्ही, एवढा छान असा नजारा आहे, मस्त एकदम मस्त सुटसुटीत एरिया आहे. फायनली आमचे सगळे पाहुणे गेलेले आहेत आणि घर पूर्ण खाली खाली झालेलं आहे. आता मी माझ्या गाडीसाठी शोरूम मध्ये गेलो होतो आणि आता शोरूम वाल्यांनी काय सांगितलं गाडीसाठी हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की सांगणार आहे. आधा एक घंटा तब तक मैं क्या करूं. कंपनी ने मेरे को ऐसा गाड़ी क्यों, मेरे को गाड़ी चाहिए ना. तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.